under the boughs where the shadows. मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया. खाली ठेवतो जरा इथे खाली ठेव आधी. इथे खाली. मोरया 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 तो बेस मजबूत आहे ना खालचा अरे खाली हे ठेवलं ना नाही तो पाठ त्या नो नो प्रॉब्लेम याच्या बाहेर ठेव नाही ओके मजबूत आहे ते काय थर्मोकॉल नाही आहे उचला उचला चला गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया मोरया. तू बोट काढ पाटी पाटी असं हाताला पकडा कमरेत हा बाजूला आहे चला ते काका ठेवतील व्यवस्थित करतील बरोबर सेंटरला बसव बस. ओके समोरून बघा समोरून बघा जरा थोडा हा दोन इकडे पुढे येईल का रे कुठं नाही बरोबर जाणार आहे काका हा बरोबर बघा समोर ना हे बघ समोर येस सरळ बरोबर नंतर नंतर ठेव नाही हे ठेवून पाठ तर मित्रांनो फायनली पूजा झालेली आहे आणि आता तुम्ही इथलं वेदर बघू शकता. मस्त DJ चालू आहे आणि ही वेल बघा कसली मस्त वाटते आणि आता मस्त मज्जा होणार आज फुल एन्जॉय. तुम्ही व्लॉगला एन्जॉय करा मी माझ्या लाईफला एन्जॉय करतो कारण की तुम्हाला माहिती आहे का कोकणात जन्म घेण्यासाठी ना पुण्य लागतं पुण्य. आता हा बघा किती ग्रीनरी आहे. तुमच्या इकडं आहे का एवढी ग्रीनरी असेल तर मला नक्की फोटो पाठवा DM करून इंस्टाला. आणि इधर हमारी 4 व्हीलर्स लगी है आणि आता जस्ट मी स्थापना केली प्राणप्रतिष्ठा मीच केली पूजा वगैरे आणि आता बघू आता नैवेद्य बनतोय बाप्पाचा. नैवेद्य वाढला का आम्ही पण जेवण करून घेऊ. आता आलोय आम्ही देवाच्या पाया पाडण्यासाठी. हे घर दिसते खाली इथे गणपती आहे तर हे लास्ट आहे आमच्या गावाचं आणि हे सगळे हे कातकरवाडीची घर आहेत. इथून तिकडे पुढे पण थोडंसं पुढे गेलं कातकरवाडी आहे आणि समोरचा व्ह्यू बघा तुम्ही. आणि आता आम्हाला जायचं आहे दुसऱ्या गणपती पाया पाडायला आणि हा बॅटरी बघा हवी छपरी घरात जायचं असेल काम आहे का काय आला आता नंतर बोलतो हा. अरे इथं लय स्लिप होतंय पाय. सरकला ना एकदा काय झालेलं माहिती काय अनुष्का दिदी आलेली आणि गणपती विसर्जन करून आम्ही वरनं येत होतो ते इथंच घसरले डायरेक्ट पडली आणि तिथं ते काहीतरी पाणी आहे ना तिथं साडलेलं असतं त्यात जाऊन लटक पडली डायरेक्ट घसरली खाली. नाही अरे इथं बघ कुठं तरी पाणी असतं ना थोडंसं साचलेलं त्याच्यात जाऊन गलपटली. तुम्ही लगेच गणपती विसर्जन झाले का काय आता रे कुठं लगेच येतो लगेच तर आता तुम्ही आमच्याकडे टाइम नाही का किती जणांना जायचं असतं कुठं जायचं असतं घरात नको जायला काही काय राहायचं का घरात जाऊन काय करता तुम्ही तसं पण घरात इकडं नाही हा आणि ते येत ना लगेच निघता लगेच निघतात
का रे वाचलो. तू काय ब्लॉग बनवते सर? मग आमच्या बॅटरी दाखवाय नको काय. हिल क्लाइंब. इथून आपलं गाव चालू होतं आणि इथून आम्हाला खूप मोठं चॅलेंज आहे खाली जायचं. खूप स्लिपरी आहे. चलो 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 चलो. ए बाबा मी स्लिप झालो ना, माझे लागायचे वांदे. लय गुळगुळ येते मित्रांनो आता. शपथ. हळूहळू हळूहळू आपलं उतरलं बाबा कसं तरी. तो बघा तो बसला पण त्याच्या हातात फोन नाही म्हणून. बॅटरी ट्रायपॉड आणलाय, माईक पण आणलाय. काढायचा कोण तो? अरे आता आलो आम्ही गावामध्ये. चला जाऊया. बॅटरी बघा आमचा पोस्टर झाला, संपलं काम. त्याला असं घराच्या वाटी लावतात. काय तुमच्या घरी पण आहे ना? आहे तर व्हिडिओ बंद आहे. चालू आहे. तुला काही करता सब लोग ना मी आता आप देख रहे हैं छपरी ब्लॉग. तुझा मस्त आहेत ना फुलं. माझ्या मोबाईलमध्ये सॅच्युरेशन जास्त येते ना. हे बघ ग्रीन ग्रीन जास्त येतं थोडं. नॅचरल कलर थोडेसे कमी येतं. आणि हे आहे माझं गाव आणि हा आहे माझा छपरी वेग. उद्या तर अजून मस्त ब्लॉग येणार माहिती का आज. आणि तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ह्यांनी काढला आहे आपला Redmi Note 14 छपरी फोटोशूट करताय. तो कैसे हो सब लोग. तुमच्या एवढा मोठा झाड होता ना श्लोक तो, तुमच्या घरावर पडलेला वादळाच्या वेळेस तो एवढा. हा छपरीचा फोटो बघितलाय. वाटत होतं ना, काढलाय मी. आता मस्त आम्ही चालतो. आमच्या इकडच्या एरियाला काय म्हणतात? काय बोलतात? बुंडडाग. शुद्ध मराठीत मला नाही काय माहित. हिंदीत बुंडा म्हणजे काय माहिती. मला पण नाही माहित. इकडे सगळी शेती आहे खाली आणि इकडे डोंगर आहे. आणि ह्या इथं 2 डोंगर आहेत आणि डोंगराच्या मध्ये हे प्लेन सरफेस आहे जिथे क्रिकेट खेळतात. मोठा ग्राउंड आहे. आता तिथं गुरं चरायला आलेत. हे बघा. आपण उद्या मस्त ब्लॉग काढू गणपती विसर्जनच्या वेळेस. आमचा मित्रांनो 1.5 दिवसाचा गणपती असतो. येतो कधी जातो कधी कळतच नाही. मग काय का आपण असं ठेवतो रे 1.5 दिवसाचं. मोठा ठेवायला पाहिजे ना. मोठा ठेवायला पाहिजे. अरे ट्रायपॉड आणायला पाहिजे तर. ट्रायपॉड आणि माईक. एक तर वाईड अँगल नसल्यामुळं, वाईड अँगल असताना मी इथंच पकडला असता. वाईड अँगल नाही म्हणून इकडं पकडायला लागतं. हात दुखतलंय. ऐकलंस? हो का. हा एक डोंगर, हा एक डोंगर. इथं मध्ये हा जो प्लेन सरफेस आहे म्हणजे थोडा आतमध्ये आहे अजून दिसत नसेल तर तिथे क्रिकेट खेळतात. आणि ह्या सगळ्या बाउंड्रीज आहेत. हे झाडं वगैरे आता आलेत पावसाळ्यामुळं म्हणून. तर गुरं चढत आहेत सगळी. बस मारून गेले. कुठं चाललेस? चल इथं वरती खराब जा. आहे रे. माझी तर काळी आहे. माझी तर अजून खराब होईल. माझी त्यापेक्षा जास्त दिसेल माझे घर बोललो सर दिसणार ना. तू काळी का नाही घातली? कोणती वाया गेलेली अवलात. आणि हा बघा हा तो ग्राउंड 2 म्हणजे हा बघा पूर्ण प्लेन सरफेस आहे. आणि इथे क्रिकेट खेळायला जातो. आणि इथे आहे आमचा पवेलियन. इथे बसतात पोरं या पवेलियनमध्ये. आणि हा रोड आहे. म्हणजे आमच्या गावाला 2 रोड आहेत. एक मेन रोड आहे स्टँडपासनं, पण तो छोटा रोड आहे म्हणून तिथून 4 व्हीलर किंवा ट्रक वगैरे येऊन नाही जाऊ शकत. आणि हा जो रोड आहे थोडासा वाईड आहे म्हणून तो 4 व्हीलर ट्रक वगैरे आरामात येऊन जाऊन करू शकतात. म्हणून त्यासाठी हा रोड बनवला आहे. इथं गुरं वगैरे चरतात. आणि समोर तो मोठा डोंगर दिसतोय का, त्याच्याच पाठीमागे एक्झॅक्ट रायगड आहे वडपाल्याच्या. आणि आता आम्ही थोडं इथं एक्सप्लोअर करतो आणि मग
घरी जातो. आणि रात्री आपला नाच आहे, नाच बघायला विसरू नका, म्हणून व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा तुम्ही. I